मित्रांनो, कर्जमाफीच्या याद्या आलेल्या आहेत. या याद्या तुम्हाला पाहायला भेटल्या आहेत का? पाहायला भेटल्या नसतील तर तुमच्या ग्रामपंचायत ठिकाणी, सेवा सोसायटी ठिकाणी या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. आता या व्हिडिओमध्ये ए टू झेड प्रोसेस सांगणार आहे लाईव्ह मध्ये, तेही ई केवायसी कशी करावी. आता ई केवायसी ही शेतकऱ्यांना करायची आहे आणि कुठे जाऊन करायची आहे तर आपले सरकार सेवा केंद्र चालक जे की ग्रामपंचायत ठिकाणी असतात त्यांच्याकडे जाऊन ही ई केवायसी करायची आहे. हा व्हिडिओ कोणी कोणी पाहायचा आहे? एक म्हणजे सीएससी धारक, दोन जे शेतकरी आहेत कर्ज माफीमध्ये बसलेले आहेत, आणि तीन जे शेतकरी प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहायचा आहे. कारण कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणते डॉक्युमेंट द्यायचे आहेत, केवायसी कशी करायची, शेवटपर्यंत पाहायचं आहे. चला तर अधिक न वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूया. जे सीएससी धारक आपले सरकार सेवा केंद्र चालक आहे त्यांच्याकडे हे मंत्राचं L1 MFS 110 फिंगरप्रिंट स्कॅनर असणं गरजेचं आहे. हे स्कॅनर तुमच्याकडे नसेल तर प्रोडक्ट मध्ये ठेवत आहे, तिथून तुम्ही बाय करायचं आहे. हे प्रोडक्ट घेतल्यानंतर तुम्हाला आरडी सर्व्हिस ड्रायव्हर इन्स्टॉल करून घ्यायचे आहेत. आता ते जर तुम्हाला समजत नसेल तर कमेंट करा, जास्तीत जास्त कमेंट आला तर त्या संदर्भात सुद्धा एक नक्की व्हिडिओ बनवण्यात येईल. आता हे तुम्हाला डिव्हाइस जे आहे ते प्रोडक्ट मध्ये देतोय, हे तुम्ही कनेक्ट करून ठेवायचं आहे सर्वात प्रथम. यानंतर आपल्याला गुगल क्रोम वरती यायचं आहे आणि जे सीएससी धारक आहेत त्यांनी पहा cscmahaonline.gov.in या वेबसाईट वरती यायचं आहे. या वेबसाईट वरती आल्यानंतर त्यांना त्यांचा युजर नेम पासवर्ड देण्यात आलेला आहे, तो इथं फिल करायचा आहे. पहा लॉग इन केल्यानंतर ओके पर्यायावरती क्लिक करा, कारण एकाच सिस्टम वरती चालू होणार आहे. यानंतर पहा आपल्याला इथे सूचना देण्यात आलेल्या आहेत, त्या मागील व्हिडिओमध्ये देण्यात आलेल्या आहेत, जे की MFS 110 L1 जे फिंगरप्रिंट स्कॅनर हे जोडलेलं आहे ते तुम्हाला असणं गरजेचं आहे. यानंतर पहा इथे उजव्या कोपऱ्यामध्ये आपल्याला खालती यायचं आहे. खालती आल्यानंतर इथे मराठीमध्ये देण्यात आलेलं आहे, ते म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना या पर्यायावरती क्लिक करून पुन्हा एकदा त्याच पर्यायावरती क्लिक करायचं आहे. यानंतर पहा नवीन पेज ओपन होईल. इथे तुम्हाला व्हीएलई रजिस्ट्रेशन करायचं आहे. नव्याने रजिस्ट्रेशन म्हणजेच काय, जे सर्वात प्रथम व्हीएलईनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे. इथे तुमचा आयडी आलेला आहे, युजर नेम आलेला आहे. इथे आधार नंबर टाईप करायचा आहे आणि पहा कॅप्चर फिंगरप्रिंट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. यानंतर पहा कॅप्चर फिंगरप्रिंट वरती क्लिक केल्यानंतर आपलं जे डिव्हाइस आहे त्यावरती आपला अंगठा टेकवायचा आहे. कॅप्चर फिंगरप्रिंट वरती क्लिक केल्यानंतर डिव्हाइस वरती क्लिक केल्यानंतर बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन सक्सेसफुलीचा तुम्हाला मेसेज शो होत आहे. यानंतर पहा इथे आपल्याला व्हीएलई नेम ऑटोमॅटिकली तुमच्या आधारवरून आलेला आहे. तुमचा मोबाईल नंबर एंटर करा, त्यानंतर डेट ऑफ बर्थ ऑटोमॅटिक आलेली आहे. इथे तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका आणि गावचे नाव टाईप करून सबमिट या पर्यायावरती म्हणजेच रजिस्टर पर्यायावरती क्लिक करायचं आहे. कशावरती? रजिस्टर पर्यायावरती क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन सक्सेसफुली असा मेसेज शो होणार आहे. हा झाला. यानंतरची पुढील स्टेप सांगतो पहा. यानंतर आपल्याला पुन्हा याच पोर्टलवरती लॉग इन करायचं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. ए टू झेड प्रोसेस आहे, कुठेही स्किप करू नका. यानंतर पहा व्हीएलई ऑथेंटिकेशन सक्सेसफुली आलेलं आहे, हे तुम्हाला डॅशबोर्ड दिसणार आहे. इथे विशिष्ट क्रमांक आणि आधार नंबर नावाचा ऑप्शन आहे. आता ज्यांचं कर्जमाफीच्या यादीत नाव आलेलं आहे त्यांच्याकडे विशिष्ट क्रमांक असतो, त्याचबरोबर आधार क्रमांक. तर आपण आधार क्रमांक थ्रू सुद्धा लॉग इन करू शकता, म्हणजे त्याची माहिती भरू शकता. यानंतर आधार क्रमांक या पर्यायावरती क्लिक करा. इथे त्या शेतकऱ्याचा 12 डिजिट आधार क्रमांक एंटर करा आणि सर्च पर्यायावरती क्लिक करा. सर्च केल्यानंतर पहा इथं ऑप्शन आलेले आहेत. पहा आधार नंबर दिसत आहे जो हाईड केलेला आहे. इथे आधार नंबर लास्ट 4 डिजिट दिसत आहेत. इथं आता आपल्याला विशिष्ट क्रमांक दिसत आहे. फार्मर आयडी असणं गरजेचं आहे. फार्मर आयडी सुद्धा आलेला आहे. लोन अकाउंट होल्डर नेम, ज्या की व्यक्तीचं शेतकऱ्याचं नाव आहे. बँक नेम आहे, बँक ब्रँच नेम आहे आणि त्याचं सेव्हिंग अकाउंट नंबर आहे. लोन अकाउंट नंबर आहे. लोन अमाऊंट इथे दिसत आहे, जी की मी दाखवत आहे 93,765, 93,755. लोन अमाऊंट ऍक्सेप्टेबल पेंडिंग दिसत आहे. लोन अकाउंट नंबर ऍक्सेप्टेबल पेंडिंग दिसत आहे. आधार ऑथेंटिकेशन स्टेटस सुद्धा पेंडिंग दिसत आहे. हे आपल्याला ऍक्सेप्ट करायचं आहे. कसं करायचं पहा. इथं पहा इज आधार नंबर ऍक्सेप्टेबल शोड इन द लोन अकाउंट, येस वरती क्लिक करायचं. बरोबर असल्यास येस वरती क्लिक करा. यानंतर पहा इथं विशिष्ट क्रमांकाच्या पुढे इथं टिक मार्क करायचे आहे.
पहा आता इथे तुम्हाला विशिष्ट क्रमांक ओपन झालेला आहे जो की हाईड केलेला आहे. इज द लोन अकाउंट नंबर शो इज द लोन अकाउंट ऍक्सेप्टेबल. काय म्हणत आहेत, लोन अकाउंट नंबर तुमचा बरोबर आहे जो की तुमच्या संस्थेत, सेवा संस्थेत किंवा बँकेचा आहे, तो बरोबर असल्यास यस करा. इज द लोन अमाऊंट शो इन द लोन अकाउंट ऍक्सेप्टेबल, म्हणजे ही अमाऊंट बरोबर आहे का ते चेक करा. बरोबर असल्यास येस वरती क्लिक करा. इथे शेतकऱ्याचं नाव, ब्रँच नेम त्याचबरोबर बँकेचं नाव, अकाउंट नंबर, लोन डिस्ट्रीब्युटेड अमाऊंट तुम्हाला येणार असणार आहे, तुम्हाला येणारी, आणि सेव्हिंग अकाउंट नंबर बरोबर आहे. एस वरती क्लिक करून ओके करा. आता तुम्हाला पुढे इथं यायचं आहे. पहा थोडं ब्लर दिसत असेल तरी सुद्धा पहा इथे लोन अमाऊंट ऍक्सेप्टेबल टिकमार्क झालेले आहे. लोन अकाउंट नंबर ऍक्सेप्टेबल टिकमार्क असणं गरजेचं आहे. आता आधार ऑथेंटिकेशन पेंडिंग आहे, तेच म्हणजे ई केवायसी. ती कशी करायची, खालती या. इथे तुमचा मोबाईल नंबर सुद्धा ऑटोमॅटिकली आधारशी लिंक असलेला आलेला आहे. इथे आधार ई केवायसी करायची आहे. त्यासाठी डिक्लेरेशन आता आपल्याला 3 टाइमच करता येणार आहे मॅक्सिमम. आपल्याला थंब नसेल तर ग्रीव्हन्स करायचं आहे. फिजिकल व्हेरिफिकेशन 3च टाइम, त्यामुळे सीसी केंद्र चालक व्यवस्थितरित्या घ्या. यानंतर इथे डिक्लेरेशन आहे ते ऍक्सेप्ट करायचं आहे. शेतकरी ई केवायसी, फार्मर ई केवायसी. यानंतर खालती घोषणापत्र आहे ते वाचून घ्या. वाचून घेऊन इथं सुद्धा डिक्लेरेशन ऍक्सेप्ट करायचं आहे. केला. आता इथे आधार ई केवायसी पर्याय आहे. तुमचं थंब डिव्हाइस लावून ठेवा आणि आधार ई केवायसी करा. इथं थंब डिव्हाइस नॉट डिटेक्टेड आहे, मी लावतो आणि इथे आधार ई केवायसी त्या शेतकऱ्याचं करून घेतो. ओके. आता यानंतर सक्सेसफुलीचा मेसेज येणार आहे आणि आपल्याला पावती मिळणार आहे. तर सबमिट झाल्यानंतर रिसीट जनरेट होते. ती अशा प्रकारे आहे. ही रिसीट आपल्याला शेतकऱ्याला द्यायचं आहे. इथं आजचा नंबर येईल, तारीख येईल, वेळ येईल, पूर्ण नाव येणार आहे, आधार क्रमांक येणार आहे, लास्ट 4 डिजिट, तसंच मोबाईल क्रमांकचं हाईट असणार आहे, गाव, तालुका, जिल्हा येणार आहे, विशिष्ट क्रमांक, बँक नाव, शाखा, विकास संस्थेचं नाव, कर्ज खाते क्रमांक तुमचा, एकूण थकबाकीची काही अमाऊंट आहे, तक्रार आहे का नाही, अशा पद्धतीने तुमचे आधार प्रमाणीकरण झालेले आहे. आता अशा प्रकारे आधार प्रमाणीकरण कुठे करता येणार आहे, ग्रामपंचायत ठिकाणी. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ई केवायसी करायची आहे. ए टू झेड प्रोसेस सांगितलेली आहे. सर्व्हर प्रॉब्लेम आहे, तुम्हाला सुद्धा माहिती आहे. सर्व्हर प्रॉब्लेमच्या वेळी तुम्ही शक्यतो रात्रीच्या वेळी तुम्ही ई केवायसी करण्याचा प्रयत्न करा. सरकारी काम आणि तुम्हाला माहिती आहे पुढचं बोलायची काही गरज नाही. L1 जी की 110 MFS फिंगरप्रिंट आहे ते प्रोडक्ट मध्ये देतोय. तिथून जाऊन तुम्ही प्रोडक्ट बाय करून तुम्ही स्वतः ई केवायसी करू शकता. आता हे जे प्रोडक्ट आहे MFS 110 ते इन्स्टॉल कसं करायचं, RD सर्व्हिस कशी ऍक्टिव्ह करायची, या संदर्भात तुम्हाला अडचणी असतील तर कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा. तर अशा प्रकारे तुमची ई केवायसी करून घ्यायची आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. काही कमेंट असतील तर कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. जय हिंद, जय भारत.